देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीत भूमिगत गटारांची कामे झाली असून या कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने अनेक वेळा अपघात होत असून खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यासाठी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आज सकाळपासून उपोषण सुरू केले होते। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील व ठेकेदार निखिल कातोरे यांनी 30 जून पर्यंत भूमिगत गटारीवरील सर्व खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर माजी नगरसेवक कराळे मुख्याधिकारी पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले आहे। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटारीचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदले होते, परंतु रस्ते बुजवताना निकृष्ट पद्धतीने बुजवले गेल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत। रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ते तात्काळ दुरुस्त करा या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी 8 दिवसांपूर्वी मुख्याधिकारी पाटील यांना दिले होते। नगर परिषदेने दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने माजी नगरसेवक कराळे यांनी आज सकाळपासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। कराळे यांच्या उपोषणाची दखल घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत उपोषणकर्ते व ठेकेदार निखिल कातोरे यांच्यात चर्चा घडवून आणून 30 जून पर्यंत भूमिगत गटारीमुळे पडलेले खड्डे बुजवून देवळाली प्रवरा शहर खड्डेमुक्त शहर करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। उपोषणस्थळी शैलेंद्र कदम, अनंत कदम, संदीप मुसमाडे, मच्छिंद्र कराळे, सुधाकर कराळे, प्रशांत कोळगे, तेजस कराळे, वसीम शेख, साजिद शेख, बाळासाहेब कदम, युवराज तनपुरे, प्रथमेश तनपुरे, सुभाष शेकडे, समीर शेख, साजिद शेख, प्रशांत कोळगे, शोएब शेख, गणेश औटी, सचिन रसाळ, बाळासाहेब आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पाटील मुख्याधिकारी देवळाली प्रवरा नगर परिषद आज कराळे साहेब यांच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मी आपल्याला एक आश्वस्त करू इच्छितो देवळाली प्रवरा नगरवासियांना की येत्या 30 तारखेपर्यंत या महिना अखेरपर्यंत भुयारी गटार योजना जी आपल्या नगर परिषदेने यापूर्वी राबवलेली आहे, जी सध्या प्रगतीपथावर आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्या अनुषंगाने काही खड्ड्यांची रस्त्यांची नादुरुस्ती झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। तर ते नियमानुसार कारवाई करून 30 तारखेपर्यंत तो पूर्ण विषय मार्गी लावला जाईल। देवळाली प्रवरा नगर परिषद ही पूर्ण खड्डे मुक्त होईल असं मी आपल्याला आश्वासित करतो। त्या अनुषंगाने आणखी एक विनंती आपल्याला करू इच्छितो की आपण आपलं आमरण उपोषण सहकार्याची भावना ठेवून मागणी प्रशासनामार्फत आपण आत्ताच शिवसाहेबांच्या मध्यस्थीने हे उपोषण 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात येत आहे। तर ज्याप्रमाणे नागरिकांनी आमच्याकडे जशी मागणी केली होती की खड्डेमुक्त शिवसाहेबांनी आत्ताच सांगितलं, तर माझं म्हणणं एकच आहे की ज्या रस्त्याचे खोदकाम झालेल्या अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी डांबरीकरण फक्त पावसाळ्यानंतर केलं जाईल, पण तिथं आता तात्पुरतं खडीकरण वगैरे केलं जाईल, पण ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल त्या ठिकाणी आत्ताच कॉन्क्रिटीकरण आणि खडीकरण लगेच 30 तारखेच्या आत आपल्याला पूर्ण करून दिलं जाईल असं शिवसाहेबांनी आश्वासन दिलं आहे। त्यानंतर मी माझं शिवसाहेबांना मान देऊन माझं उपोषण मागे घेतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली प्रवरा। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।